हॅलो स्टुडंट्स, बांगेज मॅथ्स अकॅडमी या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण ट्रिग्नोमेट्री प्रॅक्टिस सेट 6.2 अभ्यासणार आहोत. तर यामध्ये आपल्याला ॲप्लिकेशन ऑफ ट्रिग्नोमेट्री याविषयी माहिती घ्यावायची आहे. ॲप्लिकेशन ऑफ ट्रिग्नोमेट्री. This application is very important to find the distance between any two points, such that distance between sun and earth, or distance between any two satellites, or long distance which we cannot measure by direct measurement. मग आता पहा, आपल्याला ॲप्लिकेशन ऑफ ट्रिग्नोमेट्री यामध्ये कोणत्याही दोन बिंदूमधील अंतर मोजायचं असेल जे आपण डायरेक्ट मोजू शकत नाही, अशी अंतरे आपण या ॲप्लिकेशन ऑफ ट्रिग्नोमेट्री याच्या सहाय्याने आपण मोजू शकतो. मग त्यासाठी हाईट ऑफ द टावर, हाईट ऑफ द ट्री, हाईट ऑफ द पोल और विड्थ ऑफ द रिव्हर, हे जे अंतर आहे ते डायरेक्ट आपण याचं मेजरमेंट घेऊ शकत नाही. मग यासाठी आपल्याला ॲप्लिकेशन ऑफ ट्रिग्नोमेट्री याचा उपयोग होतो. मग यामध्ये लाईन ऑफ विजन. ऑब्झर्वर इज ॲट पॉईंट ए अँड ही ऑब्झर्व्ड ॲट पॉईंट बी. सो रे ए बी इज कॉल्ड ॲज लाईन ऑफ विजन. आता पहा, या ठिकाणी पॉईंट ए, या ठिकाणी ऑब्झर्वर आहे, म्हणजे ज्याला आपण निरीक्षक म्हणतो. याची जी हाईट आहे ती विचारात घेतल्या जात नाही. ऑब्झर्वरचा जो डोळा आहे तो या ठिकाणी आहे. ऑब्झर्वर्स आय इज इन द प्लेन ऑफ द ग्राउंड. मग ऑब्झर्वरचा डोळा जो आहे तो या ठिकाणी गृहीत धरला जातो. आणि रे ए बी याला आपण लाईन ऑफ विजन असं म्हणतो. If observer A looks toward point B, then ray AB is called as line of vision. अँगल ऑफ इल्व्हेशन. पहा, मग आपण ही टर्म समजावून घेऊया. ऑब्झर्वर स्टँडिंग ॲट पॉईंट ए अँड पॉईंट ए अँड पॉईंट बी आर टू पॉईंट सच दॅट पॉईंट बी इज ॲट हायर लेवल दॅन पॉईंट ए. देन दिस अँगल इज कॉल्ड ॲज अँगल ऑफ इल्व्हेशन. ऑब्झर्वर observes toward the point B. See, this is a horizontal line and observer is standing at point A and he look towards point B. Then this angle is called as angle of elevation. मग या ठिकाणी रे ए सी हा जो आहे याला आपण हॉरिझॉन्टल लाईन असं म्हणतो. ऑब्झर्वर ए पॉइंट या ठिकाणी उभा आहे आणि तो पॉईंट बी कडे पाहतो आहे. मग पॉईंट बी हा ए पेक्षा उंचीवर आहे. मग हा जो अँगल आहे थीटा याला आपण अँगल ऑफ इल्व्हेशन म्हणतो. आणि रे ए बी हा जो आहे याला आपण लाईन ऑफ विजन असं म्हणतो. लाईन ऑफ विजन हा जो थीटा आहे तो अँगल ऑफ इल्व्हेशन. इफ A and B are two points such that point B is at higher level than point A.
then angle BAC, then angle BAC is called as angle of elevation. मग आता पहा, सगळ्यात सोपी पद्धत लक्षात ठेवण्यासाठी अँगल ऑफ एलिव्हेशन आपण सरळ पाहतो, याला आपण क्षितिज समांतर दृष्टी असं म्हणतो. व्हेन वी लुक अपवर्ड साईड, मग आपण ज्यावेळेस वरच्या बाजूला पाहतो त्यावेळेस अँगल ऑफ एलिव्हेशन तयार होतो. व्हेन वी लुक टू अपवर्ड साईड देन देअर इज अँगल ऑफ एलिव्हेशन. सगळ्यात सोपी पद्धत लक्षात ठेवण्यासाठी व्हेन वी लुक टू अपवर्ड साईड, then there is angle of elevation. सगळ्यात सोपं आहे लक्षात ठेवण्यासाठी. अँगल ऑफ डिप्रेशन ही टर्म आपण समजावून घेऊया. ऑब्झर्वर इज ॲट दिस पॉइंट, ॲट पॉइंट A, and line AC is horizontal line. Ray AC is an horizontal line. Observer's eye is at point A, and point A and B are two points such that point A is at higher level than point B. Then this angle is called as angle of depression. It is denoted by theta. And ray AB is line of vision. मग आता पहा, याची पण आपण सगळ्यात सोपी डेफिनेशन करूया. आपली जी क्षितिज समांतर दृष्टी आहे आपण सरळ पाहतो, ही झाली हॉरिझॉन्टल लाईन आपल्यासाठी. व्हेन वी लुक टू द डाऊनवर्ड साईड, मग ज्यावेळेस आपण पहा, ही झाली हॉरिझॉन्टल लाईन. ज्यावेळेस आपण खालच्या दिशेला पाहतो अशा पद्धतीने, त्यावेळेस जो अँगल तयार होतो तो होतो अँगल ऑफ डिप्रेशन. व्हेन वी लुक टू द डाऊनवर्ड साईड देन देअर इज अँगल ऑफ डिप्रेशन. इफ point A and B are two points such that point A is at higher level than point B, then angle CAB or angle BAC is called as angle of depression. किंवा हेच आपण अजून सोप्या पद्धतीने लिहू शकतो. व्हेन we look to downward side then there is angle of depression. मग पहा, आता ह्या ज्या आपण आता टर्म पाहिल्या, लाईन ऑफ विजन, अँगल ऑफ एलिव्हेशन, अँगल ऑफ डिप्रेशन, याचा उपयोग आपल्याला उंची शोधण्यासाठी, दूरवरची अंतरे शोधण्यासाठी उपयोग होतो. यासाठी आपण टावर्स, ट्रीज, पोल्स, बिल्डिंग्स, these objects are perpendicular to the ground, हे गृहीत धरून आपल्याला रफ फिगर काढावी लागते ट्रायंगलची, राईट अँगल ट्रायंगल, आणि यावरून आपण कोणतंही अंतर शोधू शकतो. Practice set 6.2. First example, a person is standing at a distance of 80 meters from the church
looking at its top. The angle of elevation is of 45 degree. Find the height of the church. पहा आता आपल्याला या ठिकाणी हे वर्ड प्रॉब्लेम दिलेला आहे. मग यावरून आपल्याला हाईट ऑफ द चर्च हे शोधायचं आहे. मग यासाठी आपण राईट अँगल ट्रायंगल एक काढूया. इन दिस राईट अँगल ट्रायंगल segment AB represent the height of the church and observer is standing at point C. Person is standing at a distance of 80 meter from a church looking at its top. Means observer जो आहे तो या पॉइंट C या ठिकाणी तो उभा आहे आणि तो या चर्चच्या वरच्या टोकाकडे पाहतो आहे. तर अँगल ऑफ एलिव्हेशन जो आहे या ठिकाणी आपल्याला 45 डिग्री दिलेला आहे आणि डिस्टन्स बिटवीन बेस ऑफ द चर्च अँड ऑब्झर्वर इज 80 मीटर. हे आपल्याला डिस्टन्स दिलेलं आहे. आता पॉईंट बी या ठिकाणी याचा बेस आहे. सेगमेंट ए बी चर्च आहे आणि तो ग्राउंडला कसा आहे, परपेंडिक्युलर आहे. चर्च इज परपेंडिक्युलर टू द ग्राउंड. मग आपल्याला काय शोधायचं आहे, हाईट ऑफ द चर्च मीन्स सेगमेंट ए बी और लेंथ ऑफ ए बी हे शोधायचं आहे. मग आता पहा आपण राईट अँगल ट्रायंगल ए बी सी काढलेला आहे. लेट segment AB represents height of church and at point C observer is standing. Observer is standing at point C. Distance between church and observer is 80 meter. Means distance BC is equal to 80 meter and angle of elevation is given 45 degree means theta is given 45 degree. We have to find out AB. So in right angle triangle ABC, angle ABC is 90 degree means church is perpendicular to the ground. Measure angle ABC is equal to 90. Church is perpendicular to the ground. मग आपण पहा या ठिकाणी टॅन थीटा हे ट्रिग्नोमेट्रिक रेशिओ घेऊया. कारण अँगल ACB हा थीटा आहे म्हणजेच 45 डिग्री आहे आणि याची आपल्याला अपोजिट साईड शोधायची आहे. ॲडजस्टंट साईड माहिती आहे. अँगल C इज थीटा. टॅन थीटा इज इक्वल टू opposite side to angle theta upon adjacent side to angle theta. मग काय होईल पहा, टॅन अँगल थीटा म्हणजेच काय आहे, टॅन अँगल ACB इज इक्वल टू ऑपोजिट साइड AB upon adjacent side BC. Put value. Angle ACB is 45 degree. Tan 45 is equal to AB आपल्याला शोधायचं AB upon BC 80. मग आपण याला सोपं रूप देऊया. आता पहा tan 45 याची किंमत जी आहे ती किती आहे, 1. tan 45 डिग्री इज इक्वल टू 1. मग आपण या ठिकाणी tan 45 ची किंमत ठेवूया. 1 इज इक्वल टू AB अपॉन 80. आता हे भागाकारातील 80 जे आहे ते आपण डावीकडे ट्रान्सफर करूया, गुणाकारात जातील. मग काय होईल, ट्रान्सफर 80 टू LHS
1 into 80 is equal to AB. 1 into 80, 80 is equal to AB. Therefore, AB is equal to 80 meter. AB आपण काय गृहीत धरलं होतं? हाईट ऑफ द चर्च. राईट डाऊन आन्सर. हाईट ऑफ द चर्च इज इक्वल टू 80 मीटर. पहा, अशा पद्धतीने आपण हे उदाहरण सोडवलेलं आहे. एकदम सोपं आहे. सेकंड एक्झाम्पल. फ्रॉम द टॉप ऑफ द लाईट हाऊस अन ऑब्झर्वर लुकिंग ॲट अ शिप मेक्स अँगल ऑफ डिप्रेशन ऑफ 60 degree. इफ द हाईट ऑफ द लाईट हाऊस इज 90 मीटर, देन फाइंड द हाऊ फार द शिप इज फ्रॉम द लाईट हाऊस. पहा, आता या उदाहरणामध्ये आपल्याला अँगल ऑफ डिप्रेशन 60 degree दिलेला आहे. ऑब्झर्वर स्टँडिंग ॲट द टॉप ऑफ द लाईट हाऊस आणि हाईट ऑफ द लाईट हाऊस इज 90 मीटर दिलेला आहे. मग आता पहा, लाईट हाऊस ज्याला आपण दीपस्तंभ असं म्हणतो, समुद्रामध्ये जहाजांना दिशा दाखवण्यासाठी जो टॉवर असतो त्याला आपण लाईट हाऊस असं म्हणतो. मग त्या टॉवरवरून निरीक्षण ठेवण्याचं काम करतात. आता पहा, या ठिकाणी आपण हा जो सेगमेंट AB आहे तो लाईट हाऊस आहे. लेट सेगमेंट AB रिप्रेझेंट द हाईट ऑफ द लाईट हाऊस अँड ॲट पॉइंट C देअर इज अ शिप and ray AD is a horizontal line. मग या ठिकाणी ही हॉरिझॉन्टल लाईन होईल. पॉइंट A या ठिकाणी ऑब्झर्वर आहे. अँगल ऑफ डिप्रेशन 60 degree आहे. म्हणजे हा जो अँगल आहे हा आपल्याला 60 degree दिलेला आहे. हाईट ऑफ द लाईट हाऊस इज 90 मीटर मीन्स AB इज गिवन 90 meter and lighthouse is perpendicular to the ground. मग आता पहा, आपल्याला डिस्टन्स BC हे शोधायचं आहे. हाऊ फार द शिप इज फ्रॉम द लाईट हाऊस. म्हणजे या ठिकाणी हे जे जहाज आहे ते लाईट हाऊसपासून किती अंतरावर आहे हे शोधायचं. यासाठी आपण फिगर काढलेली आहे. यामध्ये फिगरसाठी सुद्धा अर्धा मार्क्स असतो. फिगर जर तुम्ही परीक्षेमध्ये काढली नाही तर अर्धा मार्क बऱ्याच वेळेस कॅन्सल होऊ शकतो. त्यासाठी फिगर काढायची आहे. मग आता आपण पहा, उदाहरण सुरू करूया. लेट सेगमेंट AB रिप्रेझेंट्स हाईट ऑफ लाईट हाऊस. Position of ship is at point C. Segment BC is distance between lighthouse and ship. Ray AD is horizontal line. Ray AD is a horizontal line. Segment BC is distance between lighthouse and ship. मग आता पहा, ऑब्झर्वर हा A या पॉईंटवर आहे. AD हॉरिझॉन्टल लाईन आहे. AD is parallel to BC. Line AD is parallel to line segment BC. या ठिकाणी आपण सेगमेंट लिहूया. And AC their transversal and AC is
their transversal. So angle DAB is congruent to angle angle DAC. Angle DAC is congruent to angle ACB. Pair of alternate angle. So we can write in this way, measure angle DAC is equal to measure angle ACB. आता पहा या ठिकाणी आपल्याला अँगल DAC जो आहे तो 60 डिग्री दिलेला आहे, अँगल ऑफ डिप्रेशन. म्हणून therefore measure angle ACB is equal to 60 डिग्री. मग पहा आपल्याला थीटा मिळाला, या ठिकाणी हा 60 डिग्री मिळेल. त्यानंतर हाईट ऑफ द लाईट हाऊस इज 90 मीटर. AB इज इक्वल टू 90 मीटर दिलेला आहे. थीटा माहिती आहे. मग आपण या ठिकाणी BC शोधायचं आहे. मग या ठिकाणी आपण टॅन थीटा हा रेशिओ वापरूया. मग काय होईल पहा, इन right angle triangle ABC, measure angle ABC is equal to 90 degree. हा अँगल 90 डिग्री आहे, कारण लाईट हाऊस इज परपेंडिक्युलर टू द ग्राउंड. लाईट हाऊस इज परपेंडिक्युलर टू द ग्राउंड. मग पहा आता आपण या ठिकाणी टॅन थीटा हा रेशो वापरूया. टॅन थीटा इज इक्वल टू ऑपोजिट साइड अपॉन adjacent side. Tan angle ACB is equal to opposite side AB upon adjacent side BC. आता पहा टॅन अँगल ACB किती दिला आपल्याला, 60 डिग्री दिलेला आहे. टॅन 60 डिग्री इज इक्वल टू AB 90 अपॉन BC आपल्याला शोधायचं आहे. मग आता पहा, व्हॅल्यू ऑफ टॅन 60 इज √3. ही किंमत आपण या ठिकाणी ठेवूया. √3 इज इक्वल टू 90 अपॉन BC. मग आपण हे भागाकारातील BC डावीकडे ट्रान्सफर केले. BC इंटू √3 इज इक्वल टू 90. या ठिकाणी आपण मुद्दाम एक स्टेप वाढवलेली आहे. हे √3 आपण आता उजवीकडे ट्रान्सफर करूया, ते भागाकारात जातील. 90 अपॉन √3. आता पहा या ठिकाणी डिनॉमिनेटर जो आहे तो √3 आहे. आपल्याला याला सोपं रूप देता येत नाही. मग आपण याचं रॅशनलायझेशन करूया. रॅशनलायझिंग द डिनॉमिनेटर. मग याचा रॅशनलायझिंग फॅक्टर काय असेल, √3. मग याचा न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर या दोघालाही आपण √3 ने मल्टिप्लाय करूया. रॅशनलाइज द डिनॉमिनेटर. पहा काय होईल मग, BC इज इक्वल टू 90 अपॉन √3 इंटू √3 अपॉन √3. मग याला आपण सोपं रूप देऊया. BC इज इक्वल टू 90 इंटू √3, 90 √3 अपॉन √3 इंटू √3 ब्रॅकेट स्क्वेअर मीन्स 3. by cancelling 3 1 जा 3, 3 3 जा 9, 3 0 0. BC is equal to 30 √3 is equal to, आता पहा आपल्याला √3 ची व्हॅल्यू दिलेली आहे 30 इंटू व्हॅल्यू ऑफ √3 1.73. ही सुरुवातीला दिलेली आहे. जर दिलेली नसेल तर व्हॅल्यू ऑफ √3 इज 1.732 ही घ्यायची, पण आपण
2.स्थळापर्यंत ती किंमत घेत असतो. 30 × 1.73 यांचं मल्टिप्लिकेशन करूया आपण. काय होईल मग पहा, यांचं मल्टिप्लिकेशन डायरेक्ट करूया. हे 0 3 3 जा 9, 3 7 जा 21, राईट 1 कॅरी 2, 3 1 जा 3 and 2 5. Decimal point is after 2 place 1 2. 51.90 meter. So distance between lighthouse and ship is 51.90 meter. आपण उत्तर लिहूया. Distance between lighthouse and ship is equal to 51.90 meter. पहा, आता हे उदाहरण एकदम सोपं आहे. फक्त या उदाहरणामध्ये आपल्याला फिगर व्यवस्थित काढायची आहे, बाकी काही अडचण येणार नाही. थर्ड एक्झाम्पल, 2 buildings are facing each other on a road of width 12 meter. From the top of the first building, which is 10 meter high, the angle of elevation of top of the second is found to be 60 degree. What is the height of the second building? पहा, आता आपल्याला हा वर्ड प्रॉब्लेम जो आहे तो आपल्याला सोडवायचा आहे. मग या ठिकाणी काय दिलंय, 2 buildings are facing each other on the either side of street. म्हणजे रस्त्याच्या दोन्ही कडेला 2 बिल्डिंग्स आहेत. हाईट ऑफ द फर्स्ट बिल्डिंग इज 10 मीटर. सपोज सेगमेंट AB represent height of first building, that is 10 meter, and segment CD represents height of the second building. आपल्याला हाईट ऑफ सेकंड बिल्डिंग शोधायचं आहे. नंतर पहा, angle of elevation of the top of the second is found to be 60 degree. ऑब्झर्वर जो आहे तो पॉइंट A या ठिकाणी तो उभा आहे आणि तो सेकंड बिल्डिंग जी आहे तिच्या टॉपकडे पाहतो आहे. मग हा अँगल ऑफ एलिव्हेशन जो दिलेला आहे तो 60 डिग्री आहे. ऑब्झर्वरची पोझिशन या ठिकाणी आहे. सेगमेंट AB is perpendicular to the ground, means buildings are perpendicular to the ground. Segment CD is perpendicular to segment BD, means these 2 buildings are perpendicular to the ground. Then width of the road is 12 meters. Segment BD represents width of the road, that is 12 meter. मग आपण या ठिकाणी काय करूया, ड्रॉ परपेंडिक्युलर थ्रू पॉइंट E टू साइड CD. या ठिकाणी आपण पॉइंट E नाव देऊया. मग आता पहा, या ठिकाणी आपली फिगर कंप्लीट झालेली आहे. सेगमेंट AB, सेगमेंट CD, these are 2 buildings. Segment BD represent width of the road. Angle of elevation from the top of the first building is 60 degree. See, in quadrilateral AABDE, angle ABD 90, angle BDE 90, angle DEA 90, means remaining angle. This angle is also 90 degree. So quadrilateral ABDE is a rectangle. By using properties of rectangle, opposite sides of rectangle are congruent. याच्यावरून आपण ED शोधू शकतो, त्यानंतर AE हे पण शोधू शकतो. तर आपल्याला नंतर C शोधायचं आहे. तर पहा, let segment AB and segment CD represents 2 buildings, represents 2 buildings, 2 buildings on the either side of road facing each other, facing each other
on a road. Then segment BD represents width of the road. Width of the road. Segment AB is height of the first building. AB is equal to 10 meter. Segment BD represents width of the road. BD is equal to 12 meter. Observer is standing at point A. Observer is standing at point A, means top of the first building. An angle of elevation. Angle of elevation means theta is 60 degree. मग आता पहा या ठिकाणी ड्रॉ सेगमेंट ए. Draw segment A is perpendicular to segment CD. In quadrilateral ABDE. आता या ठिकाणी या कोणाचं नाव आपण एक अक्षरी घेतलं तरी चालतं. या ठिकाणी पण या कोणाचं नाव एक अक्षरी घेतलं तरी चालतं. इथे एकच कोण आहे त्यामुळं अडचण नाही येणार. किंवा आपण ते असं लिहूया. मेजर अँगल ABD इज इक्वल टू मेजर अँगल BDE इज इक्वल टू 90 डिग्री. बिल्डिंग्स आर परपेंडिक्युलर टू द ग्राउंड. Buildings are perpendicular to the ground. आणि अँगल AED हा 90 आहे जे आपण वर दाखवलेला आहे. मेजर अँगल AED इज इक्वल टू 90 कंस्ट्रक्शन. सो मेजर अँगल BAE, therefore मेजर अँगल BAE इज इक्वल टू 90 डिग्री. रिमेनिंग अँगल ऑफ क्वाड्रिलॅटरल. Remaining angle of quadrilateral. So quadrilateral ABDE is a rectangle. Therefore quadrilateral ABDE is a rectangles. Opposite sides of rectangle are congruent. By using this property, opposite sides of a rectangle are congruent. So AB is equal to ED is equal to 10 meter. AE is equal to BD is equal to 12 मीटर. मग आता पहा आपल्याला ED 10 मीटर मिळालेला आहे आणि त्यानंतर AE हे पण 12 मीटर मिळालेला आहे. मग आता नंतर आपल्याला ही हाईट शोधण्यासाठी ED पण आवश्यक आहे. आता आपण C शोधूया. त्यानंतर या बिल्डिंगची आपल्याला हाईट शोधता येईल. इन right angle triangle AEC, angle AEC is 90. अँगल CAE हा जो 60 डिग्री दिलेला आहे आपल्याला तो थीटा. अँगल CAE
इज इक्वल टू 60 डिग्री म्हणजे थीटा. मग आता पहा आपल्याला ही थीटाची अपोजिट साईड शोधायची सी, म्हणजे या ठिकाणी आपण टॅन रेशिओचा उपयोग करूया. टॅन थीटा इज इक्वल टू opposite side upon adjacent side. Tan angle CAE is equal to opposite side CE upon adjacent side AE. Tan angle CAE 60 degree. Tan 60 is equal to C. आपल्याला शोधायचं आहे AE. AE माहिती आहे आपल्याला, त्याची किंमत ठेवू 12. व्हॅल्यू ऑफ tan 60 इज √3. ही किंमत आपण या ठिकाणी ठेवूया. मग काय होईल पहा, √3 इज इक्वल टू CE अपॉन 12. हे 12 आपण डावीकडे ट्रान्सफर करूया, गुणाकारात जातील. 12 इंटू √3 is equal to C. So C is equal to 12√3 मीटर. पाहता आपल्याला C माहीत झालं. त्यानंतर आपल्याला CD शोधायचं आहे. CD is equal to CE plus ED. हे कोलिनियर आहे, त्यांची ॲडिशन आपण घेऊ शकतो. पॉईंट CED आर कोलिनियर. C is equal to 12√3 प्लस ED इज इक्वल टू 10. आता पहा यांची ॲडिशन होऊ शकत नाही, मग आपण याच ठिकाणी थांबूया. CD इज इक्वल टू 12√3 प्लस 10 मीटर. मग याला पुढे जर सोपं रूप द्यायचं असेल, आपल्याला √3ची किंमत माहिती आहे, ती किंमत जर या ठिकाणी ठेवली तरी पण चालेल, किंवा आपण याच ठिकाणी थांबलो तरी पण चालेल. हाईट ऑफ द सेकंड बिल्डिंग इज 12√3 प्लस 10 मीटर. जर आपल्याला पुढे सोडवायचं असेल तर √3ची व्हॅल्यू जी आहे 1.732, तर आपण 2 दशांशस्थळापर्यंत ती किंमत घेत असतो. 12 इंटू व्हॅल्यू ऑफ √3 1.73 प्लस 10. इकडं कंसामध्ये मी √3ची किंमत लिहितो. √3 इज इक्वल टू 1.73. मग आता आपण यांचं मल्टिप्लिकेशन करूया. काय होईल, 12 3 जा 36, राईट 6 कॅरी 3. 12 7 जा 84 अँड कॅरी 3 87, राईट 7 कॅरी 8. 12 1 जा 12 अँड 8 20. डेसिमल पॉईंट इज आफ्टर 2 प्लेस. 20.76 प्लस 10. Addition of these 30.76 meter. So height of the second building is equal to 12√3 plus 10 meter or 30.76 meter. हे आपण उत्तर या पद्धतीने लिहू शकतो. Height of the second building is equal to 12√3 प्लस 10 मीटर लिहिलं तरी चालेल, किंवा याला आपण पुढे सोपं रूप दिलेलं आहे 30.76 मीटर, तरीही चालेल. फोर्थ एक्झाम्पल, 2 poles of heights 18 meter and 7 meter are erected on a ground. The length of the wire fastened at their tops in 22 meters. Find the angle made by the wire with the horizontal. पहा आता आपल्याला हा जो वर्ड प्रॉब्लेम दिलेला आहे, यामध्ये 2 poles, height of 2 pole is given and length of wire fastened at their tops. म्हणजे त्या पोलचे जे वरचे 2 टॉप आहेत, वरचे टोक आहेत, त्यामध्ये वायर जे बांधलेलं आहे त्याची लांबी शोधायची आहे. मग आपण त्यासाठी फिगर काढूया. पहा, segment AB and segment CD represents heights of 2 pole. Height of first pole is 7 meter and height of second pole is 18 meter.
Then the length of the wire fastened at their tops in 22 meters. मग पॉईंट ए आणि पॉईंट सी हे त्या पोलचे टॉप्स आहेत आणि या टॉपला जी वायर बांधलेली आहे सेगमेंट ए सी ही लेंथ ऑफ वायर 22 मीटर दिलेली आहे आपल्याला. Segment AB is pole, segment CD is other pole. Poles are perpendicular to the ground. Draw segment AE is perpendicular to segment CD. And find the angle made by the wire with the horizontal. म्हणजे आपल्याला हा अँगल शोधायचा आहे थीटा. Let segment AB and segment CD represents height of poles. AB is equal to 7 meter and CD is equal to 18 meter. ही त्या दोन पोलची हाईट आहे. तर पुढे काय दिलं पहा, लेंथ ऑफ वायर फास्टन ॲट देअर टॉप्स इन 22 मीटर. सो सेगमेंट ए सी represents the length of wire fastened at their tops in 22 meter, means AC is equal to 22 meter. Draw segment AE is perpendicular to segment CD such that CED, these 3 points are collinear. We have to find out measure of angle CAE, means angle theta, in quadrilateral ABDE. Measure angle ABD is equal to measure angle BDE is equal to 90 degree. Reason poles are perpendicular to the ground. Measure angle AED is equal to 90 degree construction. Therefore, measure angle BAE is equal to 90. Reason पहा, तर हा कोन 90 डिग्री आहे, हा 90 डिग्री, हा 90 डिग्री, म्हणजे हा जो राहिलेला चौथा कोन आहे तो 90 डिग्री असलाच पाहिजे. Reason remaining angle of quadrilateral. Therefore, quadrilateral ABDE is a rectangle. By using property of rectangle, opposite sides of a rectangle are congruent. So AB is equal to ED. AB is equal to ED is equal to 7 meter. मग आपल्याला C शोधायचं आहे. ED माहिती आहे, CD माहिती आहे. C plus ED is equal to CD. CED are collinear. CE plus value of ED 7 meter is equal to value of CD 18. C plus 7 is equal to 18. Transfer plus 7 to RHS.
it becomes minus. C is equal to 18 minus 7. Subtraction of this. CE is equal to 18 minus 7, 11. C is equal to 11 meter. मग पहा पुढे आपल्याला C माहिती आहे 11, AC माहित आहे, ट्रायंगल AEC हा ट्रायंगल विचारात घेऊया. आता पहा थीटाची अपोजिट साइड माहिती आहे आणि या ट्रायंगलचा हायपोटेन्स माहिती आहे, म्हणजे आपण कोणता ट्रिग्नोमेट्रिक रेशो वापरता येईल, साइन थीटा हा रेशो आपण वापरूया या ठिकाणी. इन राईट अँगल ट्रायंगल AEC, in right angle triangle AEC, sin theta is equal to opposite side upon hypotenuse. So sin theta is equal to opposite side to angle theta is CE upon hypotenuse AC. Put value C is equal to 11 upon AC is equal to 22. By cancelling 11 on the 11, 11 to the 22, 1 upon 2. So value of sin theta is 1 upon 2. मग आता पहा साइनच्या कोणत्या अँगलची किंमत 1 upon 2 येते, sin 30. Value of sin 30 degree is equal to 1 upon 2. मग आता पहा या दोघांच्या उजव्या बाजू समान आहेत, म्हणजे थीटाची किंमत किती मिळाली आपल्याला, 30 डिग्री. थीटा इज इक्वल टू 30 डिग्री. राईट डाऊन आन्सर. अँगल मेड बाय द वायर with the horizontal is equal to 30 degree. Next example, a storm broke a tree and tree top rested 20 meters from the base of the tree, making an angle of 60 degree with the horizontal. Find the height of the tree. पहा आता आपल्याला या उदाहरणामध्ये त्या झाडाची उंची शोधायची आहे. आपल्याला काय दिले, वादळामुळे हे झाड एका ठिकाणी मोडलेलं आहे आणि ते त्या झाडाचा जो शेंडा आहे तो जमिनीवर या ठिकाणी टेकलेला आहे. मग त्या झाडाचं बूड म्हणजे बेस आणि शेंडा यांच्यामधील जे अंतर आहे ते 20 मीटर. या ठिकाणी तो झाडाचा शेंडा टेकलेला आहे. मग आपण काय करूया, सेगमेंट AB represent the height of the tree before storm and at point M tree is broken due to storm. म्हणजे वादळामुळं पॉइंट M या ठिकाणी ते झाड अर्ध्यातून मोडलेलं आहे आणि ते मोडल्यानंतर त्या झाडाचा जो शेंडा आहे तो जमिनीवर या ठिकाणी टेकलेला आहे. तो पॉइंट C आपण गृहीत धरूया. मग आता पहा या ठिकाणी सेगमेंट AM हा काय आहे, या सेगमेंट AM हे इथून मोडलेला झाडाचा वरचा पार्ट आहे, तो या ठिकाणी अशा पद्धतीने जमिनीवर टेकला. म्हणजे सेगमेंट AM ची जेवढी लेंथ असेल तेवढीच सेगमेंट MC ची असेल, कारण तोच झाडाचा पार्ट आहे. मग पुढे काय दिलंय पहा, मेकिंग ॲन अँगल ऑफ 60 डिग्री विथ द हॉरिझॉन्टल. म्हणजे या ठिकाणचा जो थीटा आहे 60 डिग्री आपल्याला दिलेला आहे. यावरून हाईट ऑफ द ट्री म्हणजेच आपल्याला लेंथ ऑफ सेगमेंट AB और हाईट ऑफ दॅट ट्री हे शोधायचं आहे. मग आता पहा या ठिकाणी लेट segment AB represent the height of
द ट्री बिफोर स्टॉर्म, म्हणजे वादळापूर्वी या झाडाची जी उंची आहे ती सेगमेंट ए बी आहे आणि वादळ आल्यानंतर पॉईंट एम या ठिकाणी हे झाड मोडलेलं आहे. ट्री इज ब्रोकन ड्यू टू स्टॉर्म ॲट पॉइंट M and its top rested at point C. So AM is equal to MC. हा त्या झाडाचा ब्रोकन पार्ट आहे. मग पुढे पहा, आता या ठिकाणी आपल्याला हा थीटा दिलेला आहे. सेगमेंट BC हे दिलेले डिस्टन्स बिटवीन बेस ऑफ द ट्री अँड इट्स टॉप. सेगमेंट BC इज डिस्टन्स बिटवीन बेस ऑफ द ट्री and its top rested at point C. C या ठिकाणी त्या झाडाचा शेंडा टेकलेला आहे. हे जे अंतर आहे ते आपल्याला 20 मीटर दिलेलं आहे. मग यावरून आता पहा, आपल्याला ह्या थीटासाठी ही ॲडजसंट साईड आहे. मग आपल्याला MB शोधायचं आहे, म्हणजे अपोजिट साईड शोधायची आहे. म्हणजे आपल्याला कोणता ट्रिग्नॉमेट्रिक रिलेशन वापरावं लागेल? टॅन थीटा. टॅन थीटा इज इक्वल टू अपोजिट साईड अपॉन ॲडजसंट साईड, हा रेशो वापरावा लागेल. आणि ट्री इज परपेंडिक्युलर टू द ग्राउंड, म्हणजेच अँगल MBC हा आपल्याला 90 डिग्री मिळेल. आता आपल्याला अँगल ऑफ एलिव्हेशन थीटा किती दिलेला आहे? 60 डिग्री. right angle triangle MBC, major angle MBC is equal to 90 degree. Tree is perpendicular to the ground and angle MCB is theta. Major angle MCB is equal to theta, means 60 degree. So in write by using tan ratio, tan theta is equal to opposite side upon adjacent side. पाहता हा रेशो आपण डायरेक्ट जरी ठेवला तरी चालेल, पण आपल्याला सवयीमुळे सरावामुळे पाठ होऊन जाईल. tan 60 theta is 60 degree. tan 60 is equal to opposite side to theta is MB upon adjacent side BC. Value of tan 60 is √3. Value of tan 60 is equal to √3. मग आता आपण याला परत सोपं रूप देऊया. पहा, tan 60 is equal to √3, tan 60 is equal to MB upon BC. So put value of tan 60 √3 is equal to MB upon BC. Value of BC is 20. √3 is equal to MB upon 20. आता पहा, हे भागाकारातील 20 आपण इकडे ट्रान्सफर केले, गुणाकारात जातील, जे 20 into √3. 20 √3 is equal to MB. So MB is equal to 20 √3 मीटर. आता पहा, आपल्याला MB मिळालेला आहे 20 √3. मग आता आपल्याला AM शोधायचं आहे. AM इज इक्वल टू MC आहे, म्हणजेच आपल्याला या ठिकाणी MC शोधायचं आहे. मग आता या
ट्रायंगलमध्ये एम सी हा हायपोटेन्स आहे, आपल्याला अपोजिट साईड माहिती आहे, मग आपण साईन रेशो वापरूया. मग काय होईल पहा, साईन थीटा इज इक्वल टू अपोजिट साईड अपॉन हायपोटेन्स. साइन थीटा साइन 60 is equal to opposite side to angle 60 degrees MB upon hypotenuse MC, but value of sin 60 is √3/2. मग sin 60 ची व्हॅल्यू √3/2 आहे, ती या ठिकाणी ठेवा. √3/2 इज इक्वल टू MB आपण आत्ता शोधलेला आहे 20√3/MC. मग आता पहा, आपण हे भागाकारातील MC डावीकडे ट्रान्सफर करूया, गुणाकारात जातील. MC इंटू √3/2 इज इक्वल टू 20√3. या ठिकाणी आपण मुद्दाम एक स्टेप वाढवलेली आहे. आता हे गुणाकारातील √3/2 उजवीकडे गेले भागाकारात जातील, म्हणजे याचा गुणाकार व्यस्त होईल, मल्टिप्लिकेटिव्ह इनवर्स होईल. MC इज इक्वल टू 20√3 इंटू 2/√3. मग हे पहा, √3 कॅन्सल होऊन जातील. MC इज इक्वल टू 20 इंटू 2 40. आता पहा, आपल्याला MC हे डिस्टन्स मिळालेलं आहे 40. सो AM इज इक्वल टू MC इज इक्वल टू 40 मीटर. मग आपल्याला हाईट ऑफ द ट्री शोधायचं, म्हणजे AB शोधायचं आहे. AB इज इक्वल टू AM प्लस MB. AMB are collinear, so we can take addition of this. AM is equal to, आता पहा, AM is equal to MC is equal to 40 plus MB is equal to 20√3 मीटर. मग आपण याच ठिकाणी थांबलो तरी चालेल. जर आपल्याला पुढे सोडवायचं असेल तर आपण √3 ची व्हॅल्यू ठेवूया 1.732. मग आपण 2 दशांशस्थळापर्यंत ती व्हॅल्यू घेत असतो, ठेवली तरी चालेल किंवा याच ठिकाणी थांबलो तरी चालेल. मग याला पुढे अजून सोपं रूप द्यायचं असेल, 40 प्लस 20 इंटू व्हॅल्यू ऑफ √3 1.73. 2 दशांशस्थळापर्यंत आपण √3 ची किंमत घेत असतो, ती मी या ठिकाणी कंसामध्ये देतो. √3 इज इक्वल टू 1.73. मग आपण या दोघांचं मल्टिप्लिकेशन करूया. 40 प्लस पण 20 आणि 1.73 यांचं मल्टिप्लिकेशन करूया. हा 0, 2 3 जा 6, 2 7 जा 14, राईट 4 कॅरी 1, 2 1 जा 2 and 1 3. दशांशस्थळ 2 स्थळावर आहे. 34.60 यांची आपण ॲडिशन जर केली तर काय होईल पहा, 74.60 मीटर. AB इज इक्वल टू 74.60. मग आपण उत्तर लिहूया. हाईट ऑफ द ट्री, हाईट ऑफ द ट्री इज इक्वल टू 40 प्लस 20 √3 मीटर. एवढंही लिहिलं तरी चालेल, किंवा आपण त्याला पुढे सोपं रूप दिलेलं आहे 74.60 मीटर. मग पहा, अशा रीतीने आपण हे उदाहरण सोडवलेलं आहे. एकदम सोपं उदाहरण आहे. 6th example, a kite is flying at a height of 60 meter above the ground. The string attached to the kite is tied at the ground. It makes an angle of 60 degree with the ground. Assuming that the string is straight, find the length of the string and value of √3 is given 1.73. मग आता पहा, आपल्याला या उदाहरणामध्ये हा काईट दिलेला आहे. तो काईटची जी उंची आहे ग्राउंडपासून ती 60 मीटर दिलेली आहे. सपोज ॲट पॉईंट ए
there is a kite, and segment AB represents distance between kite and the ground, and that height is given 60 meter. The string attached to the ground is tied at the ground. आता पहा, या ठिकाणी या ठिकाणी काईट आहे आणि या पतंगाची दोर या पॉइंट सी या ठिकाणी ग्राउंडवर बांधलेली आहे. इट मेक्स ॲन अँगल ऑफ 60 डिग्री विथ द ग्राउंड. हा अँगल जो आहे थीटा आपल्याला हा 60 डिग्री दिलेला आहे. ॲज्युमिंग दॅट द स्ट्रिंग इज स्ट्रेट, फाइंड द लेंथ ऑफ द स्ट्रिंग. मग पहा, या उदाहरणामध्ये पॉइंट ए या ठिकाणी पतंग आहे, पॉइंट सी या ठिकाणी त्या पतंगाची दोरी बांधलेली आहे आणि पतंग हा ग्राउंडपासून 60 मीटर उंचीवर आहे आणि सेगमेंट ए सी ही लेंथ ऑफ स्ट्रिंग आहे आणि आपल्याला सेगमेंट ए सी शोधायचं आहे, म्हणजे लेंथ ऑफ स्ट्रिंग. ॲज्युमिंग दॅट स्ट्रिंग इज स्ट्रेट. मग आपल्याला या उदाहरणामध्ये सेगमेंट ए सीची लांबी शोधायची आहे, लेंथ ऑफ ए सी. मग आता पहा, लेंथ ए सी जी आहे ती पतंगाची दोर आहे, ती कधी सरळ असते का नसते, पण आपल्याला या उदाहरणामध्ये दिले ॲज्युमिंग दॅट द स्ट्रिंग इज स्ट्रेट मीन्स देर इज नो स्लॅक इन द स्ट्रिंग. स्लॅक मीन्स पहा, ज्यावेळेस आपण पतंग उडवत असतो या पद्धतीने, तर हे दोरी अशा पद्धतीने असेल. सो देर इज स्लॅक इन द स्ट्रिंग. मग या ठिकाणी आपल्याला या उदाहरणामध्ये देर इज नो स्लॅक इन द स्ट्रिंग और स्ट्रिंग इज स्ट्रेट हे गृहीत धरून आपल्याला पुढे जावे लागेल. मग आपण सेगमेंट ए सीची लांबी शोधूया. लेट ॲट पॉइंट A position of kite is at point A. Then segment AB represents distance between kite and ground. AB is equal to 60 meter. Segment AC represents length of the string, and at point C kite is tied. At point C kite is tied at the ground. String makes an angle of 60 degree with the ground means theta, angle ACB, measure angle ACB is equal to 60 degree. मग आता पहा, and segment AB is perpendicular to segment BC. In right angle triangle ABC, in right angle triangle ABC, measure angle ABC is equal to 90 degree and measure angle ACB is equal to 60 degree means theta is given. मग आता पहा, आपल्याला हा अँगल थीटा दिलेला आहे, याची अपोजिट साईड माहिती आहे आणि हा हायपोटेन्स शोधायचा आहे, म्हणजे आपण या ठिकाणी साइन थीटा हा रेशिओ वापरूया. मग काय होईल पहा, साइन थीटा इज इक्वल टू opposite side upon hypotenuse.
theta is 60 degree, sin 60 is equal to opposite side to angle 60 degrees AB upon hypotenuse AC. Value of sin 60 is √3/2. मग पहा आता आपण sin 60 ची व्हॅल्यू √3/2 जी आहे ती या ठिकाणी ठेवूया. मग काय होईल पहा, √3/2 is equal to AB. Value of AB is 60/AC. मग आपण या ठिकाणी हे भागाकारातील AC इकडे ट्रान्सफर करूया, ते गुणाकारात जातील. AC into √3/2 is equal to 60. हे गुणाकारातील √3/2 उजवीकडे ट्रान्सफर केले म्हणजे भागाकारात जातील, म्हणजे त्याचा मल्टिप्लिकेटिव्ह इनवर्स होईल. AC is equal to 60 into 2/√3. हे गुणाकारातील √3/2 उजवीकडे ट्रान्सफर केले, भागाकारात गेले म्हणजे त्याचा गुणाकार व्यस्त म्हणजे मल्टिप्लिकेटिव्ह इनवर्स 2/√3. मग आता पहा, आपण 60 into 2 यांचं प्रोडक्ट घेऊया 120/√3. मग या ठिकाणी पहा डिनॉमिनेटर √3 आहे. मग आता आपल्याला याला सोपं रूप द्यावं लागेल, म्हणजे त्याचं रॅशनलायझेशन करावं लागेल. रॅशनलायझिंग द डिनॉमिनेटर, मल्टिप्लाय न्यूमरेटर अँड डिनॉमिनेटर बाय √3 मीन्स रॅशनलायझिंग फॅक्टर ऑफ √3. रॅशनलाइज द डिनॉमिनेटर, rationalize the denominator. 120/√3 into √3/√3. मग पहा पुढे काय होईल, 120 into √3 120√3/√3 into √3 ब्रॅकेट स्क्वेअर. याला आपण डायरेक्ट 3 असं लिहिलं तरी चालेल. 120√3/√3 ब्रॅकेट स्क्वेअर 3. मग आता पहा 3 ना आपण याला भाग देऊया. 3 1 जा 3, 3 4 जा 12, 3 0 0 म्हणजे काय आलं 40√3. मग आता पहा आपल्याला √3 ची किंमत या ठिकाणी दिलेली आहे 1.73. व्हॅल्यू ऑफ √3 इज गिवन 1.732 असते पुढे, पण आपण 2 दशांश स्थळापर्यंतच ती किंमत घेतो. मग या ठिकाणी आपण 40√3 जे आहे 40 into 1.73 या ठिकाणी √3 ची व्हॅल्यू ठेवली. यांचं मल्टिप्लिकेशन घेऊया, काय होईल 0. हे 4 into 3, 4 3 जा 12, राईट टू कॅरी 1. 4 7 जा 28 and 1 29, right 9 carry 2. 4 1 जा 4 and carry 2 6. Decimal point after 2 place 69.20. हे काय मिळालं आपल्याला AC, याचं युनिट मीटर. सो लेंथ ऑफ द स्ट्रिंग, लेंथ ऑफ द string is equal to 69.20 मीटर. पहा आता स्क्रीनशॉट काढून घ्या. अशा रीतीने आपण प्रॅक्टिस सेट 6.2 सर्व उदाहरणे सोडवलेली आहेत. या प्रॅक्टिस सेटमध्ये आपल्याला साइन थीटा, कॉस थीटा, टॅन थीटा याच्या किमती शोधायची गरज पडली. मग या किमती शोधण्यासाठी आपण ट्रिक्स टू फाइंड द ट्रिग्नोमेट्रिक रेशियोज इन 10 सेकंड्स हा व्हिडिओ पहा, त्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली असेल. अशा रीतीने आपण हा प्रॅक्टिस सेट पूर्ण केलेला आहे. हा व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि असेच नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन्स मिळवण्यासाठी बांगेज मॅथ्स अकॅडमी या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.